जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की भक्ती केल्यानंतर कर्म कमी होतं का. तर या संबंधी प्रश्न ग्रुपवर विचारण्यात आला होता की भक्ती केल्यानंतर कर्म कमी होतं का. या संबंधी विशेष असा एक व्हिडिओ बनवून त्याच्यावरती मार्गदर्शन करावं असं 2 दिवस माझ्या मनात होतं, पण काही कामाचा लोड असल्यामुळं त्याच्यामुळं मला ते बनवायला उशीर झाला थोडासा. पण आज म्हणलं काही झालं तर व्हिडिओ बनवूयाच. तर मित्रांनो, भक्ती केल्यानंतर एकीकडे कामाचा लोड कमी होतो आणि एकीकडे वाढतो. तर ते कसं असतं, ते कसं कसं आहे ते सांगतो तुम्हाला. एक उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याचं उदाहरण घ्या. एखादा अधिकारी असेल, कंपनीतला असेल, सरकारी असेल, कुठलाही असेल, किंवा आधी प्रापंचिक ह्याच्यावर उदाहरण देईल. सेम परमार्थामध्ये तसंच आहे. दोन्हीकडे एकसारखंच असतं. कसं असतं ते सांगतो. आता एखादा सरकारी अधिकारी असेल आणि एक सामान्य MIDC मध्ये काम करणारा एक मजूर असेल, त्या दोघांच्या जबाबदाऱ्यात फरक असतो. लक्षात घ्या. कसा असतो बाबा, ह्याला स्वतःचे स्वतः स्वयंपाक करावं लागत. मजुराला उठून स्वतःचे स्वतः पाणी तापवणे, स्वतः स्वतः स्वयंपाक करणे, स्वतःचे स्वतः कपडे धुणे. आलं का तुमच्या ध्यानात? बाकीच्या सगळ्या गोष्टी स्वतःची स्वतः मोटरसायकल चालवणे, कामावर जाणे, ही करणे नाही. आणि अधिकारी जर असेल तर त्याला ती जी वरचं जी काही यंत्रणा असते ती त्याच्यासाठी एक ड्रायव्हर देत असते. ड्रायव्हर त्याला एक गाडी देत असते, त्याला एक स्वयंपाकाला कुक पण देत असते, नाही का. की बाबा, तू तुझा वेळ ह्या कामात घालू नको, तू तुझा वेळ आम्हाला दे. बरोबर. की तुझा वेळ हा एखाद्या ह्या समाजासाठी, म्हणजे सरकारी अधिकारी असेल तो तर समाजासाठी त्याचा वेळ बहुमूल्य आहे. तर तू हा वेळ समाजासाठी दे, लोक कल्याणासाठी दे. बरोबर. जर एखाद्या कंपनीत कामाला असेल तर तू हा वेळ ह्याच्यात घालू नको, तर तू वेळ कंपनीसाठी दे. कंपनीच्या उत्कर्षासाठी तुझा वेळ बहुमूल्य आहे. ही कामासाठी आम्ही तुला सेवक देऊन टाकतो. तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा तसं असतं. लक्षात घ्या. अध्यात्मामध्ये जर तुम्ही एखादं महत्वाचं कार्य हातात घेतलं असेल तुम्ही, किंवा एखाद्या देवतेशी तुम्ही प्रसन्न करत असताल, ध्यान करत असताल, चिंतन करत असताल, साधना करत असताल, तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी तुम्ही एखाद्या देवतेचं ध्यान, धारणा, जप, तप, अनुष्ठान करत असताल, आणि तर तुमच्या त्या पुण्यप्रभावामुळं देवतेचे गण, देवतेचे सेवक तुमच्या मदतीला धावून येत असतात. तुमच्या इच्छा मात्रे करून त्या गोष्टी घडायला चालू होतात ज्या तुम्हाला आवश्यकता आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवश्यकता असेल, प्रकृती ती गोष्ट तुम्हाला उपलब्ध स्वतः करून देत असते न मागता. कबीराचा एक दोहा आहे बघा. काय बरं दोहा आहे तो? बिन मांगे मोती मिले, मांगे मिले ना भीक, मांगना मरण एक समान, ए सद्गुरु की सीख. तर खरा भक्त हा ईश्वराला काही जरी मागत नसला तरी पण ईश्वर त्याला स्वतःहून बऱ्याचशा गोष्टी, सोयीसुविधा स्वतःहून देत असतो, आणि त्याला अडचण कुठल्या ह्याच्या गोष्टीमध्ये येत नाही. त्याच्यापाशी पैसे त्यापाशी पैसे जरी एक वेळ कमी असले तरी पण त्याच्या पाठीमागं जाण्याचे सोर्सेस पण लई कमी असतात. लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्याकडे समजा 1,000 रुपये आहेत, तर त्याला दवाखान्याला 1,500 खर्च करायची वेळ येईल असं नाही होणार. म्हणजे थोडक्यात त्याला कुठल्या गोष्टीची कमीतरता पडत नाही. या संबंधी एक श्लोक भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहे. तो श्लोक काय मला आठवत नाही, पण त्याच्यामध्ये एक शेवटचा श्लोक, योगक्षेम वहाम्यहम, असं काहीतरी त्याच्यामध्ये शेवटचं एक कडवं आहे. तर हा श्लोक पूर्ण जर बघितला तर त्याचा भावार्थ फक्त माझ्या लक्षात आहे, सार. त्याचा भावार्थाचा सार असं आहे की तुम्ही परमेश्वरासाठी जर त्याची भक्ती केली, मन लावून, तर परमेश्वर तुमच्या योगक्षेमाची पूर्ण जबाबदारी घेतो. पूर्ण योगक्षेम म्हणजे तुमच्या प्रत्येक उदरनिर्वाहाची, तुमच्या ह्याची पूर्ण जबाबदारी. पण कशी पाहिजे भक्ती? तुम्ही पूर्णपणे समर्पित पाहिजे. आलं का ध्यानात? नुसतं तोंडाने हरी हरी म्हणून त्या गोष्टी उपयोगाच्या नाहीत. तुम्ही खरंच मनापासून तुमचं परमेश्वराचं दर्शन तुम्हाला घडावं, ह्याच्यासाठी तुमची धडपड पाहिजे, उत्कटता पाहिजे. तुम्हाला परमेश्वरासाठी रडता आलं पाहिजे, तुमच्या डोळ्यातनं धारा चालल्या पाहिजेत परमेश्वराचं नाव घेतल्याच्या नंतर. तर त्यावेळेला त्या गोष्टी शक्य आहेत. नाहीतर असे मुंह में राम बगल में छुरी वाले भरपूर आहेत,
तर त्यांचं बाबतीत मी बोलत नाही, लक्षात घ्या. मला मी जी बोलतोय हे परमेश्वरावर निस्वार्थ प्रेम असलेल्या साधकांबाबतीत बोलतोय, तशा भक्तांबाबत बोलतोय, त्यांना हे लागू होईल. आता तुम्ही म्हणताल की अशी किती नुसतं तोंडाने अशी याला येत गल्ली बोळात हिंडतात तसली नाही का. मी नुसतं तोंडाने रामकृष्ण हरी आणि कार्यक्रम त्यांचा ओके चाललेला असतो, ते काही कामाचं नाही, लक्षात घ्या. तर आपल्याला निश्चिम प्रेम परमेश्वरावर असलेल्या भक्तांबाबत मी सांगतो. म्हणजे ते नुसतं तोंडाने रामकृष्ण हरी म्हणत असले तरी ते काय वाईट आहे असं नाही, ते चांगलंच आहे. परंतु अंतर्गतचं जास्त महत्व आहे हे मला सांगायचं त्या भूमिकेतनं. तर आध्यात्मिक लाईफमध्ये तुमचं कर्तव्य कमी होतं ज्या वेळेला इकडं वाढतं, आणि ज्या वेळेला इकडं तुमचं कर्म वाढतं त्यावेळेला तिकडं तुमचं कमी होतं ऑटोमॅटिक. आणि तिकडं कमी होत असेल, इकडं कमी होत असेल तर तिकडं वाढतं. म्हणजे समजलं का मला काय म्हणायचं आहे तुम्हाला. एकीकडं तुमचं कर्म कमी होतं परमेश्वराची जास्त प्रमाणात भक्ती केल्यानं, आणि आध्यात्मिक लेवलवर वाढतं. तो वेळ तुम्हाला परमेश्वराच्या ध्यानात, चिंतनात, तपश्चर्येत घालवावा लागणार आहे. इकडं कमी झालेला वेळ, तर त्याचा बेनिफिट तुम्हाला इकडं लाईफमध्ये मिळणार आहे. म्हणून तर मी बऱ्याचशा गोष्टी जपाच्या माध्यमातून, जपा माझा जास्त जोर ह्याच्यामुळं असतो की तुमचं जपाच्या पुण्य प्रभावाने ते प्रेशर तयार होतं, आणि त्या प्रेशर जपाच्या मुळं, दबावामुळं तुमचे बरेचसे प्रापंचिक प्रश्न मार्गी लागायला चालू होते. विषय हा असतो, शास्त्र काय सांगतं की तुम्हाला परमेश्वराची निस्सीम भक्ती प्राप्त व्हावी, ह्या अनुषंगानं त्या स्तोत्रांच्या मंत्रांच्या खाली फळं लिहिलेली असतात. फळं जी लिहिलेली असतात ना, जसं एक तुम्हाला सांगू का उदाहरण अजून एक, जसं लहान बाळाला औषध पाजायसाठी आई काय करते, गुळ लावती, गुळामध्ये घालून औषध देते, म्हणजे त्याला एक शुगर कोटिंग तयार करते. तसंच हे ज्या गोष्टी आहेत ना आध्यात्मिक, हे बाबा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा तुम्हाला मोक्ष मिळेल, तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला ते, हे लक्षात घ्या. ही जी फळं आहेत ना, ही फळं शुगर कोटिंग केलेलं आहे. त्याला काय केलंय, तुम्हाला त्याच्याबद्दल गोडी निर्माण व्हावी म्हणून. म्हणजे ती फळ तुम्हाला मिळणारच, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मेन जे फळ आहे ना, मेन की ती जी करण्याचा जो आनंद आहे ना, तो खरा आनंद आहे. लक्षात घ्या, ती जो करण्याचा किंवा साधना करण्याचा, उपासना, परमेश्वराचं ध्यान चिंतन करण्याचा जो आनंद आहे, हाच मुळात मोठा त्यातच खरी मजा आहे. लक्षात घ्या, फळ तर तिथे मला बोनस म्हणून मिळते, पण मेन आनंद हे तर आहे मोठा. लक्षात घ्या. मला काय सांगायचं आहे तुम्हाला, ज्याला जो ह्या मार्गात आहे, भक्ती प्रेमाच्या मार्गात, त्याला मी काय सांगतो ते समजला असेल. तो विषय माझा क्लिअर झालाय. नसेल समजला तरी मला जेवढा सांगता येईल तेवढा मी पुढून सांगण्याचा प्रयत्न केलाय. उदाहरण सुद्धा दिलंय सरकारी अधिकाऱ्याचं, की त्याला तसं आध्यात्मिक लेवलवर तुमचं कर्म कमी होतं, कारण की तुमच्या इच्छा मात्रे करून गोष्टी सहज काढायला चालू होते. तुमच्या जपाच्या प्रभावाने कर्म ऑटोमॅटिक तुमचं कमी होतं. ऑटोमॅटिक जास्त तसदी घ्यावा लागत नाही तुम्हाला कुठल्या कामासाठी. एकाच फटक्यात तुमचं काम होणार, लय हलपाटे घालावं लागणार नाही. असं मला सुचवायचे, सांगायचे की तुम्हाला मदत होत राहते, तुमचे काम सोपं होत जातं, तुम्हाला वेळ जास्तीत जास्त साधण्यासाठी देता येतो. हे या माध्यमातून मला सांगायचे. मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.